पिलांचं सगळं काम झाले, गावठाण चालू आहे, फेज 1 फेज 3 पण दिलेला आहे. आता सगळं ओके झालं. साहेबांचा फोन. नमस्कार साहेब. नमस्कार. बोला की साहेब. काय चाललंय तुमच्या गावात? काय नाही. काय चाललंय? अहो मलाच काय विचारताय? काय झालं साहेब, सांगा तरी. तुमच्या गावात खूप चोऱ्या होतात. अहो हो साहेब, काल त्या पांड्याचं बोकड चोरीला गेलंय गावात. कालपासून कालवा चाललाय. अहो मी काय त्या चोरीचं विचारतोय का तुम्हाला? मग साहेब तुमच्या गावात खूप वीज चोरी होत आहे, तुमचं लक्ष नाही गावात? नाही साहेब, देतो ना लक्ष, पण तेवढं माझ्या बढतीचं बघा. बढतीचं सोडा, जर मला रिझल्ट नाही मिळाला तर तुमची बदली नक्कीच, ते पण गडचिरोलीला. कळलं? हो साहेब, नक्कीच. अशी वेळ नाही येऊ देणार मी. मग करा काम नीट. मी फोन ठेवतो. आईला काय झाले काय कळा, वायर चढली का काय झाली, एक तर दिसत नाही. तार कुठं आहे ती बी काय कळा ना, का तार चढली काय बाई. त्या आईला काय करावं बरं. ओ काय चाललंय, काय करताय? वायरमॅन तुम्ही? हे काय चाललंय तुमचं? अहो ही पाटलाचा आकडा आहे, मला काय बघवत नाही. इंधन चोरी ही सगळं बघा ना कसं आहे, सगळं आकडेच आहेत. काय आकडे काढतोय, आम्ही समाजसेवा करतोय आणि मलाच दम देता काय तुम्ही? चांगलं काम करता तुम्ही, पण ते कळलावे बाबा कोण आहेत बरं? हो साहेब, कळलावे म्हणजे काय? कळलावे नाही, पण बाबा मी आहे. बाबा 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 तुम्हीच आहे होय? अहो ती मला गावात आकडं कोण कोण टाकतंय त्याची खबर पाहिजे होती मला जरा. अहो साहेब, त्या गावाची खबर मला माहिती असती, कुणाचा आकडा आहे, कुणाचं काय, सगळी पूर्ण खबर माहिती आहे. बाबा कधी खरं कधी बोलत नाही, खोटं कधी सांगत नाही, म्हणून तर तुम्हाला भेटायला आलं. सांगा बरं गावात कोणाचा आकडा असतात ती. अहो वायरमन, तुम्हाला मग सांगतोय, पण माझं नाव पुढं आलं नाही पाहिजे ना. अहो काय त्या पाटलाचं आकडं, सगळं इरी आकडं, घरात आकडं, सगळं आकडंच आकडं. आणि सरपंच तर काय बोलायचंच काम नाही, सगळं आकड्यावर चाललंय. सगळं गिजर फिटर अमुक तमुक सगळं काय लय बेमाप चाललेलं आहे. पाटल्यानं तर मस्तच केलंय. काय सांगताय? त्याच्यामुळे तर मी तुमच्याकडे आलोय. चला बरं तेवढी मदत करा आकडं शोधायला. नगर मी नाही बाबा येत, मी तुम्हाला नाव सांगितलं का नाही, मग तुमचं तुम्ही बघा. ती पाटील लय बेकार आहे. म्हातारा काय म्हणतो वायरमनाला पाटला विषय? आकडा फिकडा पकडला तर पाटलाचं दोस्तार पिवळं व्हायची बारीन. चला आपण इथनं पळून वायरमनच्या आधी पाटलाला गाठलं पाहिजे, नाही तर पंचायत व्हायची. या सरपंच त्याच्यावर बेकार आहे. मी चलतो बाबा, मी नाही येत तुमच्याकडे. ओ पाटील पळा पळा. अरे हो हो हो, अरे भूकंप झाला का पूर बी राहिला काय सांगशील का नाही? तसंच समजा पाटील. अरे हो हो, जरा निवांत घे, दम खा. झालं तरी काय? वायरमन का गचकला बिचकला का काय? लय भारी माणूस होता का? तसं मग झालं तरी काय? बाबाने आपला आकडा पकडायला लावलाय वावरात त्याला. काय सांगतो? या कळल्या बाबाला तर बघतोच गाड्या. चल 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 रानात जाऊया. आता मी तुम्हाला खबर द्यायला आलो, तर मला जाऊ द्या घरी. चल की रानात. नको, जा बरं पटकन. त्या राहुल्याला पाठवून ते पटकन कुठं असेल पाठवतो. जा बघ पटकन. त्या बाबाला तर बघितलंच पाहिजे. नका माझी कळ लावतो. पळ 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 पळ. पाटील थांबा. काय? अहो पण मला एक कळलं नाही, आपण पळतोय का? म्हणजे तुला तू काय सांगितलंच नाही होय? नाही, मला काय सांगितलं नाही. अरे येडा का घोळाला का? तो वायरमन आपल्या वावरात घुसणार आहे. तो आकडा काढायचा पाटकरन. तू लागली त्या आकडा काढायचा वायरमन. मी वायरमनाला दाखवतो तिथं जाग्यावर. तू जा पुढं पुढं. ए ती यायच्यात रे, काढून टाक. होय होय पाटील. हा वायरमन तुम्ही? ओ पाटील, काय काढायचं म्हणताय तुम्ही? काय नाही राव वायरमन, जित्राबाला घास काढायला लावलाय मी. बरं तुम्ही हो वाजवल जरा, माझं मला काम करू द्या. हो हो, जरा थांबा. हो, आमच्या रानात रानडुक्कर घुसले. रानडुक्कर. काय सांगताय पाटील? तुम्हाला कसं कळलं? तू मगाशी तुक्या बोंबलं चालता. मगाशी त्या बाबाच्या वावरात होतं, ते आता आमच्या शिवारात घुसलंय. म्हणून त्याचा बंदोबस्त करायला आलोय. तुम्ही पुढे जाऊ नका, थांबा.
आधी त्याचा कार्यक्रम करतो, मग तुम्हाला काय असेल तुम्ही तुमचं काम करा. अहो पाटील, तुम्हाला मला महत्वाचं बोलायचंय. अहो बोल, चाल जरा दम खा. ए रावल्या, अरे हुसकावलं का नाही डुकर? ओ पाटील थांबा थांबा, अहो डुसणे देत थांबा. अहो तुमच्याकडे आलं, पळा पळा. खरं झालं काय पाटील? वायरमॅनला बी आताच यायला जमलंय. अहो पाटील, पण तुम्ही पण आकडा. हा, आकडा आकडा मी तुम्हाला सांगतो, आता जर पंजा जर आला ना तर त्याला दुरीच जाणार. एक नंबर आहे. अहो, ती आकडा नाही म्हणत मी. मग कसला आकडा? आमच्या शाळेत सुद्धा तोच आकडा होता. अहो पण पाटील, तुम्ही आकडा टाकताय असंच कळलंय मला. नाही वायरमन साहेब, आकडा बिकडा फक्त आपल्याकडे मिशीचा आकडा आहे. आणि पण या पाटलाची कळ लावली कुणी? हा, आईला मला चुकीची माहिती कळली वाटतं बाबाकडून. माझी कळ लावली त्या बाबानी? या बाबाला तर बघतोच. ए रावल्या, अरे गेलं का रे डुकार? होय पाटील, गुंडाळतो गुंडाळतोय. उरक उरक. अहो पण गुंडाळतो? काय गुंडाळतो? आहो डुकार धराय दाव आणलं होतं आणि त्यो गुंडळत असेल. तुम्ही काय बी कसं समजताय? हा, ओके ओके, एकदम ओके पाटील. येऊन द्या आता. चला बघा आता तुम्हाला काय आकडा बघायचा आहे ते बघा. चला बघा. बघा चला, कुठं आहे ते? हुसकावलं ना? ओके, एकदम बर. अयो अयो, अहो काय झालं पाटील? काय झालं? खूप वाकला आहे. कस काय पाटील, कस काय वायरमॅनला गांडावला? बरं झालं सरपंचाकडे हुसकावलं तुम्ही. एक तर सरपंचाचीच वायर आणलेली चोरून आपण. भले भले पाटलाचा नाद नाही खरं. आपल्या कोर्टातला चेंडू सरपंचाच्या कोर्टात ढकलून दिलाय. आता बस बोंबलत, सरपंचाची वायर गावली, अख्ख्या गावात आपण बोंबलत हिंडायचं सरपंची चोरी करतो म्हणून. कसं जसं होईल तसं. मग दाबातच कार्यक्रम. एक नंबर केला बावड्या तू. चल हो पाटील, तोका 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 सरपंचाचा चमचा. ए इकडे रे तू, इकडे. काय बा पाटील? काय करतो रे तू इकडे? काय नाही पाटील, होतं काम म्हणून जराशी आलतो. पाटील, आता वायरमॅन गेला सरपंचाकडे. आता बघा कशी खोटी ए बसते. गप गप. ए काय नाही बाबा, तू जा 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 जा. काय नाही काय नाही, जा. बर बर पाटील, येतो मी. पाटील आणि रावल्याचं काय चाललं होतं वायरमॅनच्या बाबतीत, हे पहिल्यांदा सरपंचाला जाऊन सांगतो गड्या. आता चला येतो मी आता. काय करावायला, लाईट नाही, मोक्याच्या टायमाला फ्यूज उडालाय. ह्यो पण कुठं जाऊन बसलाय बोंबलत, काय माहिती गावात. या कसं पटकीने येतं बाबा गुरांना कुटी करायची, काय करायचंय नाही कळायचं तसलं काय. बसला असेल बोंबलत. आता फ्यूज गेला का काय झालंय बघावंच लागेल आता. अरे देवा, ह्याच्यातलं तर फ्यूजच उडालाय. ह्याच्यात तर हात घालायची लय भीती वाटते बाबा. आता जाळ तुरण सगळंच होतो आणि आपल्याला काय कळायचंय रे बाबा ह्याच्यातलं. आईला पण थांबून तर नाही जमणार गाड्या. माझी जित्रा उपाशी आहे ती. काहीतरी केलंच पाहिजे. आकडी टाकून बघावं लागल दुसऱ्या खांबावर. नाही, आकडीच टाकतो आता. जित्रा उपाशी मारून कसं जमल. अरे वैताग आला का. ह्यो कळक बी माझ्यापेक्षा जड आहे आणि कधी आकडी बसायची मला. काय त्याच्या एक बसलं की एक निघते. थांबा. अरे देव वैताग आला गाड्या. काय खरं नाही गाडी आता. शोभी कधी येतोय काय माहिती बाबा. कधी नाही यात घुसत नाही. किंवा हल्ला काय त्या जित्राबातली कुटी करायची एक
आणि काय ही चाललंय, जित्राबा उपाशी मारायला लागली आणि ह्याला बी काही सुचा नाही यायचं. सरपंच थांबा, सरपंच या, थांबा. तुला काय थांबा. बोंबलाय झालंय ग बस. अहो, सरपंच. टाकडी टाकायचं राहिलं. अहो, सरपंच थांबा, थांबा, तुम्ही थांबा जरा. अरे बाबा गुरांना कुट्टी करायची, तुझं काय गाव अहो, थांबा, सरपंच थांबा, धर, थांबा, धर, थांबा, टाक. नाही नाही थांबा, 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 अरे थांबा, थांबा. टाक बाबा लवकर, चित्रा भाऊ उपाशी आहे की काय. अ, थांबा थांबा, ही धरा तुम्हीच टाका आकडी. पण थांबा, थांबा जरा, थांबा. राहू दे तू गा बस तिथं बस, तुझ्याच्यानी होत नाही तर सर. ही हो. बी लवकर नका बस. टाकू, नका अरे टाकू थांब म्हणलेलं नका तुम्हाला. बसायला हा? लागली की तू हो. काढतोय का. नका नका अरे नका, राहू नका, दे नका. ती राहू द्या, गुरु उपाशी राहिली तरी नका टाकू. सोडा सोडा अरे वायरमॅन तुम्ही होय. काय करतोय तू? कोण वायरमॅन? तुम्ही वय दहा ही कळक सरपंच. बघा माझा आणि काय ह्यांचा संबंध नाही बर का. तुम्ही आणि सरपंच बघून घ्या, माझा काय संबंध नाही ह्याच्यात. माझा मी निघतो घरी. काय हो सरपंच, काय चाललंय तुमचं? ओ वायरमॅन, तुम्ही कुणाशी बोलताय कळतंय का तुम्हाला? गावचा सरपंच आहे सरपंच, आणि तुम्ही गावच्या सरपंचाला बोलताय. हो सरपंच, ही तुम्ही वीज चोरी करताय. कायद्या पुढे गरीब श्रीमंत असला काय भेदभाव नाही चालत. तुम्ही कायद्याने गुन्हेगारच आहे वीज चोरी केल्याबद्दल. बर वायरमॅन साहेब, एवढ्या वेळ जाऊ द्या राव, माफ करा, चुकलं माझं. हो सरपंच, तसलं काय सांगू नका. तुम्ही कायद्याने गुन्हेगार आहे आणि तुमच्या गुन्हा कायम होणारच. गावाने काय आदर्श घ्यायचा तुमच्याकडून? चुकलं वायरमॅन साहेब. काय तुमच्या नियमाने काय दंड असेल तो भरता येईल, पण परत नाही असं करणार मी.